आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपण शरीराने जितके थकतो, त्याहून कितीतरी पटीने जास्त मानसिकदृष्ट्या थकतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यामध्ये विचारांचं चक्र सतत सुरू असतं. पण जर खरोखरच आतून आनंदी आणि शांत राहायचं असेल, तर आजपासूनच ही एक साधी पण अत्यंत प्रभावी सवय स्वतःला लावा. ती सवय कोणती आणि त्याचा दैनंदिन जीवनावर काय फरक पडतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी सकाळी झालेली आहे आणि सकाळी उठल्याबरोबर आधी डब्याची तयारी मी करत आहे. तर इथे मी बनवणार आहे हिरव्या मुगाचे थालीपीठ. तर त्यासाठी हिरवे मूग घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं आता एकत्र मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे. दिवसाची सुरुवात ही सकस आहाराने केली तर संपूर्ण दिवस हा ऊर्जेने भरलेला असतो. त्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीन म्हणजेच प्रथिनं असणं आवश्यक आहे. प्रोटीन हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स मानले जातात. शरीराची योग्य वाढ होण्यापासून ते स्नायू बळकट ठेवण्यापर्यंत प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आजच्या दिवसाची सुरुवात मी हिरव्या मुगांच्या पराठ्यांनी केलेली आहे. दिवसभरातील कामामुळे होणारी स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची सर्वात जास्त गरज असते. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. आपल्या शरीराचे आजारांपासून रक्षण करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी प्रोटीन मदत करतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही आणि यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे देखील सोपे होते. आपले केस, नखे, कॅरोटीन यासारख्या प्रोटीनपासून बनलेले असतात. तसेच त्वचेच्या लवचिकतेसाठी आवश्यक असलेले कोलॅजन देखील प्रोटीनच आहे. त्यामुळे चांगल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी प्रोटीन गरजेचे आहे. ऊर्जा मिळवण्यासाठी जरी कार्बोहायड्रेट्स हे ऊर्जेचे मुख्य स्रोत असले तरी गरज पडल्यावर शरीर प्रोटीनचा वापर इंधन म्हणून करते. म्हणूनच आपल्याला आहारामध्ये प्रत्येक डाएटमध्ये प्रोटीन जे आहे ते समाविष्ट करायचं आहे. एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही डाएटमध्ये चेंजेस केलेले आहेत तर ते आमच्यासोबत नेहमी शेअर करत जा, म्हणजे कशाप्रकारे तुम्ही प्रोटीन इनटेक घेताय हे आम्हालाही कळेल. तर डाळी, कडधान्य, मूग, मटकी, चणे, मसूर या सर्व प्रकारच्या डाळी, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, दही, ताक यासारखे पदार्थ आपण जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्यायचे. आणि यामुळे आपलं शरीर तसंच मन देखील शांत राहण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत मनासाठी वीकली मील प्लॅनिंग करणे देखील महत्त्वाचं आहे. आठवडाभराची जेवणाची तयारी आधीच करून ठेवली तर वेळेवरती चिडचिड होत नाही, मन देखील शांतपणे काम करू शकतं. तर त्यासाठी मी हा आलू आणि काळ्या चण्याच्या टिक्कीज ज्या आहेत त्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. वीकली मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये डिटेल रेसिपी तुम्हाला याची मिळून जाईल. तर आज ना मी बेसनामध्ये ही टिक्की डिप करून याला शॅलो फ्राय करणार आहे. याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरमध्ये देखील डिप करून तिला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता आणि हव्या तशा पद्धतीने मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. म्हणजे सँडविचमध्ये रॅप करून द्या किंवा तुम्ही जर पोळी बनवली असेल तर पोळीमध्ये रॅप करून द्या. आता रॅप कसा बनवायचा यावरचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सँडविच बनवणार आहे. त्यामुळे सँडविचची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर इथे ना मी 2 ब्रेड स्लाईस घेतलेल्या आहेत. मी त्याला टिफिनमध्ये हा प्रोटीनयुक्त असा ब्रेकफास्ट मी देणार आहे आणि आमच्यासाठी मात्र मी हिरव्या मुगाचे थालीपीठ किंवा पराठे जे आहेत ते बनवणार आहे. तर इथे घेतलेल्या आहेत 2 ब्रेड स्लाईस आणि ही टिक्की जी आहे ते दोन्ही साईडनी मस्त अशी खरपूस शॅलो फ्राय करून घेतली आणि तर ही टिक्की आता थंड होईपर्यंत, म्हणजे एकदम गरम टिक्की पण आपण ब्रेडमध्ये टाकली तर ब्रेड जे आहे ते असं खूप मऊ होऊन जातं. म्हणून काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत इथे मी एका साईडला ब्रेड स्लाईसला चीज स्प्रेड लावून घेतलेलं आहे अमूलचं आणि एका साईडला मी सॉस लावलेला आहे. हवे तर डिप्स तुम्ही लावू शकता, मेयोनीज लावू शकता किंवा तुम्हाला वाटलं की बटर लावायचं एका साईडला तुम्हाला ग्रीन चटणी लावायची, तर तुम्ही हव्या त्या पद्धतीने व्हेरिएशन्स तयार करून मुलांना टिफिनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता जो तुम्हाला प्रोटीनयुक्त द्यायचा आहे, जेणेकरून मुलांना दिवसभर एनर्जेटिक वाटेल, असा नाश्ता तुम्ही मुलांना नक्की द्या. टिफिनमध्ये द्या किंवा ते घरून खाऊन जात असतील तर उत्तमच आहे. जसं-जसं वय आपलं वाढत जातं ना, तसं-तसं आपल्याला प्रोटीनची आवश्यकता खूप भासत राहते आणि प्रोटीन इनटेक जर प्रॉपर पद्धतीने घेतला नाही, तर माझ्यासारखा थकवा किंवा आजारपणं मागे लागतात.
त्याऐवजी आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी हे थोडेफार चेंजेस केले, त्यासाठी वेळात वेळ काढून आपण वीकली मील प्लॅनिंग केली किंवा ठरवलं, की मला सकाळी नाश्त्याला काय घ्यायचं आहे, दुपारच्या जेवणात काय घ्यायचं आहे, रात्रीच्या जेवणात काय घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्रोटीन कसं ॲड करता येईल हे देखील ठरवलं, तर नक्कीच आपला आहार जो आहे तो सकस होईल आणि आपल्याला कोणतीही डेफिशियन्सी राहणार नाही. तर नित्याला आज मी टिफिनमध्ये सँडविच दिलेलं आहे आणि सोबतच ड्राय जे खजूर असतात ना, ते दिलेले आहेत. फ्रूट जेही घरामध्ये असेल, एक तर ती खाऊन जाते किंवा मग तिला मी टिफिनमध्ये देत असते. कारण 3 वाजेपर्यंत स्कूल असते. तसं स्कूलमध्ये लंच असतं, पण तेवढ्या वेळापर्यंत मुलांचं पोट जे आहे ते भरलेलं राहावं यासाठी थोडीशी काळजी घेते. पण तिला आज दूध प्यायचं नव्हतं. ती म्हणे मी पराठा जो आहे तो खाऊन जाईल. म्हणून तिच्यासाठी एक पराठा टाकला आणि मुगाचा पराठा आहे यामध्ये देखील प्रोटीन ॲड केलेलं आहे. त्यामुळे हेल्दी असा नाश्ता त्यासोबतच दही दिलेलं आहे. आता दही जे आहे ना, ते पावसाळ्यामध्ये मुलांना बाधू शकतं. पावसाळा म्हणजे थंडीचे दिवस असतील आणि अशा वेळेस मुलांनी दही खाल्लं ना, तर मुलांना सर्दी, खोकला होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं काय करायचं, दही देत असताना त्यामध्ये थोडंसं कोमट दूध तुम्ही ॲड करू शकता किंवा कोमट थोडंसं पाणी ॲड करायचं. यामुळे दही जे आहे ना, मुलांना किंवा आपल्यालाही बाधत नाही. ही एक अतिशय महत्त्वाची टिप मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला माहिती होती का? हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आता इथे नित्याची वेणी पाडण्याचं काम माझं रोजचं. तर काल संडेला ना मी केस धुतले होते तिचे. तर आज केसांना ऑइल वगैरे लावावं लागतं. ऑइल नाही लावलं ना तर वेणी व्यवस्थित प्रॉपर येत नाही. म्हणून तिला म्हटलं की ऑइल दे आणि मग तिची वेणी वगैरे बांधून मग ती स्कूलला निघणार होती. तोपर्यंत तिचं पराठा खाण्याचं काम सुरू होतं. मुलांना कधीही शाळेमध्ये उपाशी पाठवायचं नाही. नुसतं दूध घेऊन मुलं जातात आणि तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा न्यूजमध्ये येतं, की मुलं उपाशीपोटी येतात आणि त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं असतं पुस्तकांचं. त्यामुळे हार्टचे इश्यूज मुलांना होतात. त्यामुळे काहीतरी खाऊन मुलांना पाठवलं ना, तर मुलांना काही प्रॉब्लेम येत नाहीत. आता सगळा माझा नाश्ता, स्वयंपाक वगैरे आवरला. त्यानंतर ही काल रात्री मी मटकी भिजू घातली होती. आता याला मोड येण्यासाठी मी या मोल्डमध्ये ठेवलेलं आहे. खूप छान आहेत हे मोल्ड मला फार आवडतात. कारण यामध्ये आपल्या मुगाला किंवा मटकीला जे आहेत ते छान मोड येतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रोटीन जास्तीत जास्त घेण्याचं मी ठरवलंय. मग असं नाही, की प्रत्येक वीकला तेच प्रोटीन घ्यायचं. मग व्हेरिएशन आणायचं. जसं मागच्या आठवड्यामध्ये मी थोडंसं वेगळं डाएट ठेवलं होतं. या आठवड्यामध्ये थोडंसं वेगळं बदलून-बदलून तुम्ही घेतलं ना, तर तुम्हालाही बोर होत नाही. पण तुम्हाला सांगू का, काळे चणे जे आहेत ना, ते आहारामध्ये समाविष्ट करायचे. आठवड्यातून 3 दिवस तरी काळे चणे हे आपल्या नाश्त्यामध्ये म्हणा किंवा दुपारच्या जेवणामध्ये सॅलडच्या फॉर्ममध्ये असायलाच हवेत. तर असो, आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते म्हणजेच आपला विषय जो आहे मनःशांती. मनःशांती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीच अडचण न येणं असं नाही. मनःशांती म्हणजे अडचणी आल्या तरी त्यांना शांतपणे, समजूतदारपणे सामोरं जाण्याची क्षमता. बरेच जण असं म्हणतात, की मनःशांतीसाठी आयुष्यातल्या सगळ्या समस्या सुटायला हव्यात. पण खरं तर समस्या ह्या कायमच राहतील. फक्त आपण त्याच्याकडे कसं बघतो हे बदलणं गरजेचं आहे. दुसरा गैरसमज असा आहे, की मनःशांतीसाठी खूप वेळ आणि खूप पैसा लागतो. पण जसं आपण आत्ताच बघितलं, फक्त 10 मिनिटाची एक साधी सवयसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजेच आपण जर थोडासा वेळ काढून वीकली मील प्लॅनिंग केली, तर सकाळी आपण जी नाश्त्याची किंवा जेवणाची धावपळ करत असतो, त्यावेळेस आपलं मन शांत राहतं. मी सुद्धा स्वतः काही काळापूर्वी खूप तणावात होते. सतत विचार, सतत काळजी, त्यामुळे झोपसुद्धा नीट व्हायची नाही. पण जेव्हा मी ही सवय लावली शांत राहण्याची, तेव्हा हळू-हळू मला फरक जाणवायला लागला. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले, कारण मन सारखं भरकटायचं. पण मी सोडलं नाही. रोज न चुकता सवयी ज्या आहेत त्या लावायला सुरुवात केली आणि आता आधीपेक्षा खूप शांत आणि मन जे आहे ते स्थिर झाले. जर तुम्हालाही असं वाटत असेल, की तुमचं मन सतत अस्वस्थ आहे, तर ही सवय नक्की लावून बघा. आता मन शांत ठेवण्यासाठी काय करायचं आहे? आपली मनःशांती ही आपल्याच हातामध्ये असते. घरामध्ये असणारी अनेक कामं असतात. ती कामं करत असताना होणारी चिडचिड जर आपण टाळली, तर नक्कीच आपली मनःशांती आपण परत मिळवू शकतो. घरात असलेला प्रत्येक कोपरा गृहिणी जी आहे ती आवडीने सजवते. पण घरामध्ये असलेल्या व्यक्तींमुळे तो पसारा जो आहे तो विखुरला जातो. पण घर म्हटलं की पसारा हा होणारच, ही गोष्ट आपण लक्षात घेतली, तर आपली चिडचिड होत नाही. एखाद्या वेळेस घर विखुरलेलं राहिलं, तुमची तब्येत ठीक नसेल, तर विखुरलेलं असलं तरी त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. ही जर सवय तुम्ही स्वतःला लावली, तर नक्कीच तुम्हाला मनःशांती मिळेल. नाहीतर आपण घर विखुरलेलं आहे, त्याचा राग जेवणावरती काढणं किंवा घरातील इतर सदस्यांवरती चिडचिड करणं, यामुळे खरं तर मनःशांती भंग पावते. आणि जेव्हा आपण ठरवतो,
हे घर माझं आहे आणि माझ्या पद्धतीने मला सजवायचं आहे. कोणी पसारा केला तरी तो मलाच आवरायचा आहे. कारण मुलांना शिक्षण घ्यायचं असतं, मिस्टरांना बाहेर ऑफिस असतं आणि प्रत्येकजण प्रत्येक वेळी वस्तू जागच्या जागी नाही ठेवू शकत. कारण एखाद्या वेळेस त्यांना उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे पटापट वस्तू जिथल्या तिथे टाकून ते मोकळे होतात. पण मग त्या वस्तू आवरणं आपलं काम आहे. कारण मुलं जी आहेत, जोपर्यंत आपल्याजवळ आहेत, तोपर्यंत हा पसारा असणार. जेव्हा त्यांना बाहेरगावी शिकायला किंवा नोकरीनिमित्ताने जावं लागेल, तेव्हा हा पसारा नसणार आहे आणि तेव्हा आपली चिडचिड होणार नाही. पण घरामध्ये आपली मुलं नसणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत घरामध्ये मुलं आहेत, तोपर्यंत त्यांना अनुभवा, त्यांचा पसारा हीच तर खरी संपत्ती आहे. त्यांच्या वस्तू इकडे-तिकडे पडलेल्या, तीच तर आपली खरी श्रीमंती आहे. असं जर आपण ठरवलं, तर नक्कीच आपल्या मनाला शांतता लाभेल. पण याचा अर्थ असा नाही की मुलांना शिस्त लावायची नाही. शिस्त लावायची, पण शिस्तीचा अतिरेक नको करायला. कारण जी महत्त्वाची कामं आहेत, त्यासाठी मुलांना जर घराबाहेर लवकर जावं लागत असेल, तर विखुरलेल्या गोष्टींचा त्रागा न करता आपण ती आवरून घ्यायची. ज्या दिवशी मुलांना वेळ असेल, त्या दिवशी मुलांकडून या गोष्टी करून घ्यायच्या. खरं तर आवरलेलं स्वच्छ घर जे आहे ते आपल्या मनाला एक शांतता देत असतं. त्यामुळे आपण आपल्या बेडरूममध्ये शांतपणे झोपू शकतो. शांतपणे आपण आपल्या कार्यावरती फोकस करू शकतो. आणि जर सगळ्या गोष्टी विखुरलेल्या असतील ना, तर तुम्ही बघा बऱ्याचदा काय होतं, की त्या विखुरलेल्या गोष्टींकडेच आपलं लक्ष जातं आणि आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपली एकाग्रता जी आहे ती भंग पावत राहते. म्हणूनच शक्यतोवर आपल्या ज्या वस्तू आहेत, मुलांच्या रूममधल्या किंवा आपल्या स्वतःच्या बेडरूममधल्या ऑर्गनाइज ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पण अगदीच अतिरेक करूनही चालणार नाही. त्यासाठी काही छोट्या-छोट्या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्या, ज्यामुळे आपला वेळ वाचेल. ज्यामध्ये वीकली मील प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते. स्वयंपाकघरामध्ये जर बराचसा वेळ वाचला, तर आपण इतर गोष्टींसाठी वेळ काढू शकतो. आपण जर हेल्दी डाएट घेतलं, तर आपलं मन शांत राहतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे या गोष्टींवर देखील लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.